या भागात आपण बौद्ध धर्मातील साहित्याबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. प्राथमिकता बौद्ध साहित्याला 2 भागात विभागण्यात आलेलं आहे. अधिकृत साहित्य आणि अनधिकृत साहित्य. गौतम बुद्धांनी जे काही ज्ञान आपल्या अनुयायांना दिलं होतं, ते ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये एकत्रित केलेले आहेत, त्या ग्रंथांना अधिकृत साहित्य म्हटलं जातं. कोणत्याही बौद्ध अनुयायासाठी हा ज्ञानाचा अधिकृत स्रोत मानला जातो. आणि दुसरीकडे आहेत अनधिकृत साहित्य. हे ते ग्रंथ आहेत, की ज्यामध्ये बुद्धांच्या शिकवणींचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. पण जर कोणी बुद्धिस्ट अनुयायाने बुद्धांच्या अध्यापनाविषयी साहित्य लिहिले असेल, तर त्या साहित्याला सुद्धा अनधिकृत साहित्यामध्ये गणलं जातं. याशिवाय खूप साऱ्या बुद्ध विद्वानांनी, बुद्ध अभ्यासकांनी बऱ्याच महत्त्वाच्या तत्त्वज्ञानावर ग्रंथ लिहिलेले आहेत. या सर्व ग्रंथांनाही अनधिकृत साहित्यच म्हटलं जातं. म्हणजेच बुद्धांचे ज्ञान एका बाजूला आणि बौद्ध विद्वान, बौद्ध अभ्यासकांचे ज्ञान एका बाजूला. असे वर्गीकरण बौद्ध धर्मात करण्यात आलेलं आहे. बौद्ध धर्माच्या अधिकृत साहित्यामध्ये फक्त 3 पीठकांचा समावेश होतो. यामध्ये आहेत सूत पीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक. पीठकाचा अर्थ आहे टोपली म्हणजे बास्केट. आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की प्रत्येक पीठकामध्ये खूप सारे ग्रंथ साहित्य असणार आहेत. त्या सगळ्यात आधी सूत पीठकाविषयी माहिती घेऊया. सूत पीठकामध्ये आपल्याला बुद्धांची प्रवचने पाहायला मिळतात. जेव्हा गौतम बुद्ध प्रवचन द्यायचे, तेव्हा ते भाषण करत नव्हते. गौतम बुद्धांचे प्रवचन हे चर्चेच्या स्वरूपात असायचं. गौतम बुद्ध त्यांचे ज्ञान लोकांशी चर्चा करून आणि त्यांचे विचार जाणून घेऊन पोहोचवायचे. आणि या सर्व चर्चेला सूतपिटकाच्या 5 ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आलेलं आहे. या 5 ग्रंथांना पंचनिकाय असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे पंचनिकाय आहेत दीघनिकाय, माजिमा निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. जी खूप मोठी प्रवचने आहेत, त्यांचा समावेश दीघनिकायमध्ये करण्यात आलेला आहे. जी मध्यम स्वरूपाची प्रवचने आहेत, त्यांना माजिमा निकायमध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि सम्यक निकायमध्ये आहेत साखळी प्रवचने. ही बुद्धांची अशी प्रवचने आहेत, ज्यामध्ये गौतम बुद्ध सुरुवात करताना तर छोट्या संकल्पनेपासून करायचे, पण यानंतर एकावर एक अशा संकल्पनांचा थर जोडायचे. आता यानंतर येतं अंगुत्तर निकाय. यामध्ये संख्यात्मक प्रवचने येतात. बुद्धांनी काय यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्रीची समीकरणे सोडवून दिलेली नाहीत. यामध्ये बुद्धांची 11 प्रवचने आहेत. यामधल्या पहिल्या प्रवचनामध्ये 1 संकल्पना, दुसऱ्या प्रवचनामध्ये 2 संकल्पना, तिसऱ्यामध्ये 3 संकल्पना. त्याचप्रमाणे 11व्या प्रवचनात 11 संकल्पनांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं, तर पहिल्या प्रवचनात जागरूकतेबद्दल सांगण्यात आलेलं आहे. दुसरे प्रवचन शहाणपण आणि करुणेबद्दल सांगतं. तर तिसरे प्रवचन शरीर, भावना आणि मन यांच्याबद्दल माहिती देतं. अशा प्रकारे अंगुत्तर निकायमध्ये गौतम बुद्धांच्या प्रवचनांना काही अशा प्रकारे मांडण्यात आलेलं आहे. आता सूत पिटकातील 5व्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया. हे म्हणजे खुद्दक निकाय. यामध्ये 15 विविध प्रकारची संकीर्ण पुस्तके आहेत. आता ही 15ही पुस्तकं लक्षात ठेवण्याची काहीही गरज नाही. पण यातील 4 पुस्तके ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. यामधले पहिले पुस्तक जातक कथा, दुसरे आहे धम्मपद, यानंतर थेरागाथा आणि थेरीगाथा. गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्माबद्दल जातक कथांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर गौतम बुद्धांनी ज्या शिकवणी काव्यरूपात सांगितलेल्या आहेत, त्यांचा समावेश धम्मपदामध्ये करण्यात आलेला आहे. या शिकवणी ध्यान, नैतिकता, सदाचार आणि मुक्तीसंबंधी आहेत. यानंतर आहे थेरागाथा आणि थेरीगाथा. यामध्ये मुख्यतः भिक्षू आणि नन यांच्या प्रार्थनांचा समावेश आहे. यातल्या काही प्रार्थना नन आणि भिक्षूंच्या अनुभवाला दर्शवतात. आणि अशा प्रकारच्या ज्या प्रार्थना भिक्षूंसाठी आहेत, त्यांना थेरागाथा म्हणतात आणि ननला असलेल्या प्रार्थनांना थेरीगाथा म्हटलं जातं. तर या बाबी सूतपिटकाच्या संबंधी होत्या. आता बघूया विनय पीठक. संघातील प्रत्येक नन आणि भिक्षूंना पाळावयाच्या सर्व विधी, परंपरा आणि नियमांचे वर्णन या पीठकामध्ये करण्यात आलेलं आहे. गौतम बुद्धांनी स्वतः या विधी आणि नियमांची रचना केलेली आहे. विनय पीठकामध्ये प्रामुख्याने 3 भाग आहेत. या भागांनाच खंड म्हणण्यात आलेलं आहे. यात सूतविभाग, खंडक आणि परिवार हे खंड आहेत. नन आणि भिक्षूंसाठी नियम हे सूत विभागामध्ये देण्यात आलेले आहेत. विधी आणि परंपरांचा उल्लेख खंडकमध्ये करण्यात आलेला आहे. तर या सर्वाचा सारांश आणि स्पष्टीकरण परिवार खंडामध्ये आहे. यामध्ये एक मात्र गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती म्हणजे ननसाठी असलेले नियम हे भिक्षूंपेक्षा अधिक होते आणि कठीणही होते. चला आता अभिधम्म पीठकाबद्दल माहिती घेऊया. तिसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये अभिधम्म पीठकाची रचना करण्यात आली होती. हे आपण मागील भागामध्येही बघितलं होतं. अभिधम्म पीठकात सूतपिटकातील शिकवणींना योग्य पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे. यामध्ये असलेल्या शिकवणी या प्रश्नोत्तरे, सारांश आणि याद्यांच्या स्वरूपात आहेत. या अभिधम्म पीठकात एकूण 7 पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ही 7 पुस्तके होती
कथावस्तू, धम्मसंगीनी, विभांग, धातुकथा, पुगलपंती, यमक आणि पठाण. कथावस्तूमध्ये बुद्धांच्या तत्त्वांवर असलेले वादविवाद आणि बुद्धांच्या शिकवणीवर झालेली चर्चा मांडलेली आहे. आणि याच पुस्तकात म्हणजे कथावस्तूमध्ये बौद्ध धर्म 18 पंथांमध्ये विभागला गेला असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. या पुस्तकात बौद्ध धर्मातील विविध घटनांना एका विशिष्ट रचनेमध्ये मांडलेलं आहे. विभंग या पुस्तकात मन आणि वस्तूच्या गुणांचे परीक्षण करण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण ब्रह्मांड कोणत्या घटकांपासून तयार झालेलं आहे याचे स्पष्टीकरण धातुकथा पुस्तकात देण्यात आलेलं आहे. तर पुगलपंथी या पुस्तकात जे लोक ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर चालत आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. यानंतरचे पुस्तक यमक. हे पुस्तक म्हणजे बौद्ध धर्माचा शब्दकोश. या पुस्तकात बौद्ध धर्माच्या सर्व क्लिष्ट संकल्पनांचा अर्थ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडण्यात आलेला आहे. आणि 7वे पुस्तक आहे पठाण. या पुस्तकात बौद्ध धर्मातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करण्यात आलेलं आहे. आता जर तुमचं लक्ष असेल तर एक प्रश्न नक्कीच पडतो, हे साहित्य कोणत्या भाषेत लिहिलं असेल? बघा, यातल्या तिन्ही पिटकांना पाली भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. जाता जाता थोडक्यात पाली भाषा कशी निर्माण झाली हे बघूया. मगध साम्राज्य. या साम्राज्याच्या अवतीभोवती विविध भाषा बोलल्या जायच्या. त्या सर्व भाषा एकत्रित येऊन पाली भाषा निर्माण झाली. कालांतराने या साहित्यांना गरजेप्रमाणे विविध भाषेत भाषांतरित करण्यात आलं. यांचे भाषांतर चायनीज, तिबेटियन आणि संस्कृत भाषेतही करण्यात आलेलं आहे. पण थेरावादी म्हणजे हिनयानी हे अजूनही त्यांच्या अधिकृत साहित्याला पाली भाषेतच फॉलो करत आहेत. तर महायानी हे या साहित्यांना संस्कृत भाषेमध्ये फॉलो करतात. जे महायानी दुसऱ्या देशात वास्तव करत आहेत ते त्या स्थानिक भाषेत या साहित्यांना भाषांतरित करून फॉलो करतात. आत्तापर्यंत आपण जे साहित्य बघितलं ते अधिकृत साहित्य होतं. तर आता बौद्ध धर्माच्या अनधिकृत साहित्य अभ्यासूया. असं बघितलं तर हे साहित्य आपल्याला 3 भाषेत आढळतं. पाली, संस्कृत बौद्ध मजकूर आणि शुद्ध संस्कृत भाषा. आता मी उल्लेख केलेली संस्कृत बौद्ध मजकूर भाषा म्हणजे अशी भाषा ज्यामध्ये पाली आणि संस्कृत भाषेचे मिश्रण आढळते. आता जर आपण पाली भाषेत असलेले बौद्ध धर्माचे अनधिकृत साहित्य पाहायचे झाले तर यामध्ये पहिले नाव येते मिलिंदपन्नो. यामध्ये मिनेंदर आणि बौद्ध भिक्षू नागसेना यांच्यात झालेल्या वादविवादाला प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडण्यात आलेलं आहे. मिनेंदर हे एक प्रसिद्ध इंडो ग्रीक राज्यकर्ते होते. यांनाच मिलिंद या नावानेही ओळखलं जातं. यामुळेच या साहित्याला मिलिंदपन्नो म्हटलं जातं. मिलिंद यांची प्रश्ने असा या मिलिंदपन्नोचा अर्थ होतो. इसवी सन पूर्व 130 साली या साहित्याला लिहिण्यात आलं होतं. आता या मिलिंदपन्नोसोबत आणखी एक बौद्ध धर्माचे मुख्य अनधिकृत साहित्य आहे, निदान कथा. निदान कथा या साहित्य रचनेमध्ये जातक कथा आणि जातक कथेत असलेल्या पात्रांच्या भूतकाळाची माहिती मिळते. याशिवाय त्रिपिटक आणि अभिधम्म पीठिकावरील समालोचन सुद्धा पाली भाषेतच लिहिलं गेलेलं आहे. अभिधम्म पीठिकावरील समालोचनात नीतिगंधा किंवा नीती प्रकरणा या नावानेही ओळखलं जातं. याशिवाय श्रीलंकेच्या इतिहासातील साहित्यात असलेल्या दीपवाम्सा आणि महावाम्साला सुद्धा पाली भाषेत लिहिण्यात आलेलं आहे. आणि या साहित्यांना सुद्धा बौद्ध धर्मातील अनधिकृत साहित्यात गणलं जातं. आता आपण मग बघितलं होतं की संस्कृत आणि पाली भाषा एकत्र करून काही साहित्य लिहिली गेलेली आहेत. आता यामध्ये कोणते साहित्य येते ते पाहूया. तुमच्या समोर 3 साहित्यांची नावे लिहिलेली आहेत. यामध्ये आहे महावस्तू, ललित विस्तार आणि बुद्धचरित्र. या तिन्ही साहित्यात तुम्हाला गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या शिकवणींबद्दल माहिती मिळते. पण इतर बौद्ध साहित्यांपेक्षा या साहित्याच्या भाषेत आणि त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतींमध्ये बरेच अंतर जाणवेल. आता जर आपण यामधल्या महावस्तूबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये त्यांचे जीवन, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांच्या शिकवणी आणि मठातील नियमांची माहिती मिळते. याला महायानातील लोकोत्तरवादाने रचलेलं आहे. याशिवाय ललित विश्व यामध्ये आपल्याला गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास पाहायला मिळतो. यामध्ये तुशितापासून म्हणजे जेव्हा गौतम बुद्ध बाहेर पडले तेव्हापासून ते सारनाथ या ठिकाणी जेव्हा त्यांनी पहिले प्रवचन दिलं तिथपर्यंतचा प्रवास दिलेला आहे. तुशिता हे तेच ठिकाण आहे जेथे मैत्रेय बोधिसत्व स्थिरावलेले आहे. जेव्हा पृथ्वीवर लोक गौतम बुद्धांच्या शिकवणीला विसरतील तेव्हा मैत्रेय पुन्हा जन्म घेतील आणि गौतम बुद्धांच्या शिकवणींना लोकांपर्यंत पोहोचवतील. ललित विस्तारामध्ये चमत्कारिक गोष्टींवर जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे. आता यानंतरचे साहित्य बुद्धचरित्र. यामध्ये सुद्धा गौतम बुद्धांच्या जीवनाचे वर्णन करण्यात आलेलं आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गाला सविस्तरपणे मांडण्यात आलेलं आहे आणि हे एक महाकाव्य आहे. महावस्तू, ललित विस्तार आणि बुद्धचरित्र याशिवाय आणखी एक साहित्य आहे ज्याला अवादना म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा बऱ्याच पुस्तकांचा समावेश होतो. पण यातली 2 पुस्तके महत्त्वाची आहेत, अवादना शतक आणि दिव्यवादन. यामध्ये महावस्तू आणि ललित विस्तार आहेत. हे महायानाचे साहित्य आहे. तर अवादन हे साहित्य दोन्हीही बाजूला आढळतं. पण उत्तर काळातील हे रचनाकार आहेत त्यापैकी बऱ्याच साहित्यिकांच्या रचना या संस्कृत भाषेतच आहेत. यामध्ये नागार्जुन,
वासुबंधू, असंग, आर्यदेव, बुद्धपलिता आणि दिगनाग यांचा समावेश होतो. दिगनाग हे बरेच प्रसिद्ध बौद्ध साहित्यिक आहेत. यांनी एक अत्याधुनिक तार्किक विश्लेषण प्रणाली शोधून काढलेली आहे. आता जर परीक्षेमध्ये बौद्ध साहित्यिक आणि तार्किक म्हणजे लॉजिकल गोष्टी यांवर काही प्रश्न आला तर याचे उत्तर येईल दिगनाग. तर आतापर्यंत आपण बौद्ध धर्मातील अधिकृत साहित्य आणि अनधिकृत साहित्य या दोन्हींचाही अभ्यास केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स दावा.